कॅलिफोर्नियाचे एक न्यायालय समोर जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीचे म्हणजेच मेटाचे दिग्गज वकील आणि अधिकारी उभे आहेत. खटला सुरू आहे मुलांच्या सुरक्षितेचा. अचानक एक फाईल उघडली जाते. ही फाईल बाहेरच्या कुणी तयार केलेली नाही, तर खुद्द मेटा कंपनीनेच आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच इंस्टाग्रामच्या केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट वाचताना तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. 13 ते 15 वर्षाची मुलं इंस्टाग्रामवर नक्की काय पाहत आहेत याचा असा काही खुलासा होतो की जो ऐकून कोणत्याही पालकाची झोप उडेल. हा एखादा अंदाज नाही, तर खुद्द कंपनीनेच मान्य केलेलं सत्य आहे. या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की दर 5 पैकी एका मुलाला म्हणजे जवळपास 19% मुलांना त्यांच्या फीडमध्ये असा मजकूर दिसतोय जो पूर्णपणे अश्लील किंवा नगण्यतेने भरलेला आहे. विचार करा, एखादं 13 वर्षाचं मूल आपल्या खोलीत मोबाईल घेऊन बसले, ते काहीतरी चांगलं शोधत असेल किंवा मित्रांचे फोटो पाहत असेल, पण अचानक त्याच्या स्क्रीनवर असा काहीतरी घाणेरडा व्हिडिओ किंवा फोटो येतो जो त्याने कधी शोधलाच नव्हता. ही मुलं स्वतःहून हा कचरा शोधत नाहीत, पण इंस्टाग्रामची सिस्टीम, ज्याला आपण अल्गोरिदम म्हणतो, तोच हा कचरा त्याच्या डोळ्यासमोर आणून ठेवतो. हे ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो, आपलं मूल नक्की सुरक्षित आहे का? नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय या बोलूया. हा प्रश्न अधिक गंभीर होतो जेव्हा आपण पुढचा आकडा पाहतो. सर्वेक्षणात असं समोर आलंय की फक्त अश्लील मजकूरच नाही, तर तब्बल 8% मुलांच्या स्क्रीनवर असे व्हिडिओ आलेत जिथे कुणीतरी स्वतःला इजा करून घेते किंवा तसा प्रयत्न करते. एखादं लहान मूल जेव्हा अशा गोष्टी वारंवार पाहतं तेव्हा त्याच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होत असेल? त्याला वाटू लागतं की कदाचित हे सगळं नॉर्मल आहे. भीती वाटते ती या गोष्टीची, ज्या तंत्रज्ञानाने आपल्याला जग जवळ आणून दिलं, तेच तंत्रज्ञान आता आपल्या घरातल्या लहान मुलांच्या मानसिकतेवर वार करते. तुम्ही म्हणाल, अरे मूल रिपोर्ट का करत नाही किंवा इंस्टाग्राम हे सगळं थांबवत का नाही? इथं या सर्वेक्षणाचा दुसरा थर उलगडतो. मेट्टाचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी खुद्द कबूल केले, हा सगळा आक्षेपार्ह मजकूर ओपन डीएम्सपेक्षा जास्त डायरेक्ट मेसेजेस म्हणजे डीएम्समध्ये फिरतो. एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून या मुलांना हे मेसेजेस पाठवले जातात. आता अडचण अशी आहे की डीएम्स हे खाजगी असतात. तिथं कंपनीला लक्ष ठेवणं तांत्रिकदृष्ट्या कठीण जातं आणि मुलांच्या प्रायव्हसीचा मुद्दा आडवा येतो. पण याच प्रायव्हसीच्या आड मुलांचं शोषण होतं, हे आता लपून राहिलेले नाही. आता या सगळ्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध? आपल्या आजूबाजूला पहा. जेवण जेवताना मुलांच्या हातात मोबाईल असतो. अभ्यास करताना बाजूला मोबाईल असतो. आपल्याला वाटतं की ते गाणी ऐकत असतील किंवा रील्स पाहत असतील, पण ते रील्स पाहता पाहता त्यांच्यासमोर नक्की काय येतं हे आपल्याला कधी कळत नाही. इंस्टाग्रामचं डिझाईन असं आहे की ते तुम्हाला एका व्हिडिओकडून दुसऱ्या व्हिडिओकडे ओढत नेतं. याला इन्फिनिट स्क्रोलिंग म्हणतात. मुलगा एक चांगला व्हिडिओ पाहतो, पण 5व्या किंवा 10व्या व्हिडिओनंतर सिस्टीम त्याला हळूच असा कंटेंट दाखवते जो त्याला अडकून ठेवेल. यात त्या मुलाची चूक नाही, ती सिस्टीमची रचनाच तशी आहे. खटल्यात एक खूप मोठा आरोप मेटावर ठेवण्यात आला आहे. तो म्हणजे हे सगळं चुकून होत नाही. कंपनीला माहीत आहे की मुलं कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त वेळ पाहतात. जो कंटेंट जितका जास्त खळबळजनक असतो तितकाच तो जास्त वेळ पाहिला जातो आणि जितका जास्त वेळ मूल स्क्रीनवर घालवेल तितकी जास्त जाहिरात कंपनीला मिळते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांच्या मानसिक आरोग्यापेक्षा कंपनीला त्यांचा नफा जास्त महत्त्वाचा वाटतो का? हा प्रश्न आज जागतिक स्तरावर विचारला जातोय. तुम्ही कधी विचार केलाय का की एखादं मूल अचानक चिडचिड का करायला लागतं किंवा ते एकलकोंड का होतं? या सर्वेक्षणाचा एक महत्त्वाचा धागा सापडतो. जेव्हा मूल अशा प्रकारचं कंटेंट पाहतात, मग तो अश्लील असो वा किंवा हिंसेचा, त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. त्यांना त्याची चटक लागते, पण त्याच वेळी त्यांच्या मनात अपराधीपणाची भावनाही निर्माण होते. हे पालकांना सांगू शकत नाही, कारण त्यांना भीती वाटते ती त्याचा मोबाईल काढून घेतला जाईल. ही घुसमट मुलाला आतून पोखरत राहते. या सर्वेक्षणातून आणखीन एक भयानक गोष्ट समोर आली. इंस्टाग्रामवर अनेक फर्जी अकाउंट्स आहेत जी मुलं बनवतात. 13 वर्षाखालील मुलांना इंस्टाग्रामवर परवानगी नाही, पण वयाचा खोटा आकडा टाकून लाखो मुलं तिथं आहेत. मेट्टाला हे माहीत आहे का? तर हो, त्यांना हे चांगलंच माहीत आहे. पण त्यांनी ही मुलं शोधून बाहेर काढण्यापेक्षा त्यांच्या संख्येवर आपलं साम्राज्य उभं केलं. जेव्हा कोर्टात विचारलं गेलं की तुम्ही या मुलांना रोखण्यासाठी काय केलं, तेव्हा कंपनीकडे समाधानकारक उत्तर नव्हतं. इथं पालक म्हणून आपली जबाबदारी सुरू होते. आपण म्हणतो की आपलं मूल खूप हुशार आहे, त्याला सगळं तंत्रज्ञान कळतं. पण तंत्रज्ञान कळणं आणि तंत्रज्ञानाचे धोके समजणं यात जमीन आसमानचा फरक आहे.
मुलांना मोबाईल देणं आज आपली गरज झाली असेल, पण तो मोबाईल त्याच्या आयुष्याचा ताबा घेतोय का हे पाहणं गरजेचं आहे. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय, अनेकदा मुलं पीअर प्रेशरमध्ये म्हणजेच मित्रांच्या दबावाखाली अशा गोष्टी पाहतात. तू हा व्हिडिओ पाहिला का? किंवा तू त्या ग्रुपमध्ये आहेस का? अशा प्रश्नांमधून मुलं या चक्रात अडकतात. पण ही परिस्थिती बदलू शकते का? मेट्टाने आता सांगितले की 2025पर्यंत असा कंटेंट पूर्णपणे काढून टाकण्यासाठी AI वापरणार आहेत. मग तो व्हिडिओ खऱ्या व्यक्तीचा असोत किंवा AIने वापर केलेला अश्लील कंटेंट असोत. पण प्रश्न हा आहे की तोपर्यंत किती मुलांच्या मनावर हे घाव बसलेले असतील? तंत्रज्ञान नेहमी गुन्ह्यापेक्षा एक पाऊल मागे असतं. जोपर्यंत कंपनी काहीतरी ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. मला सांगा, आपण मुलांच्या शिक्षणावर हजारो रुपये खर्च करतो, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतो, पण त्यांच्या डिजिटल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला आपल्याकडे किती वेळ आहे? हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुम्हाला वाटेल की माझं मूल असं काही पाहत नसेल, पण हाच आत्मविश्वास सर्वात मोठा धोका ठरू शकतो. कारण हे सर्वेक्षण सांगतंय, सुरक्षित वाटणाऱ्या घरातील मुलंही या जाळ्यात आहेत. या सर्वेक्षणाचा अर्थ फक्त घाबरून जाणं असं नाही, तर सावध होणं असं आहे. आपल्या मुलाच्या हातातून मोबाईल हिसकून घेता येणार नाही, कारण ते शक्य नाही. पण आपण त्याच्यासोबत बसून, त्याला विश्वासात घेऊन या विषयावर बोलू शकतो. त्यांना सांगू शकतो की तुला स्क्रीनवर जे काही दिसतंय ते सगळं खरं नसतं आणि सगळं तुझ्यासाठी नसतं. जर काही चुकीचं दिसलं तर न घाबरता मला सांग. हा विश्वास मुलाला देणं गरजेचं आहे. इंस्टाग्रामच्या या शॉर्ट्स व्हिडिओच्या जगात मुलांचं अटेन्शन स्पॅन म्हणजे एकाग्रता कमी होत चालली आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट 2 मिनिटात हवी असते. यातूनच त्यांच्यात उतावीळपणा वाढतोय. ही मुलं जेव्हा प्रत्यक्ष जगात लोकांशी संवाद साधतात, तेव्हा त्यांना तो कंटाळवाणा वाटू लागतो. कारण मोबाईलवरची दुनिया इतकी रंगीत आणि वेगवान आहे की खरं आयुष्य त्यांना संत वाटतं. हा एक मोठा सामाजिक बदल आपल्या डोळ्यासमोर घडतोय आणि आपण फक्त प्रेक्षक म्हणून पाहतोय. या खटल्याचा निकाल काय लागेल हे काळच ठरवेल. पण हा सर्व्हे रिपोर्ट म्हणजे आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे बनतील, कंपन्यांवर दंड आकारला जाईल, पण जे नुकसान त्यांच्या मानसिकतेवर होतंय याची भरपाई कोण करणार? एका सर्वेक्षणानुसार जर एखाद्या मुलाने वयाच्या 13व्या वर्षी अश्लील कंटेंट पाहिला, तर त्याचे परिणाम त्याच्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत राहू शकतात. ही इतकी खोल जाणारी गोष्ट आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे की आपण तंत्रज्ञानापेक्षा आपल्या मुलाच्या भावनांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे यापेक्षा त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण इंस्टाग्रामचं अल्गोरिदम बदलत राहील, पण मुलांचं बालपण एकदा गेलं की ते परत येणार नाही. ही घटना, हा सर्वे आपल्याला एकच गोष्ट सांगते: सावध व्हा, वेळ अजून गेलेली नाही. ही चर्चा इथे संपते, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओ, नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.